नमस्कार. बऱ्याचदा असं होतं, की वेळेअभावी आपल्याला नाश्ता बनवायला वेळ लागतो आणि कमीत कमी वेळेमध्ये असा कोणता नाश्ता तयार होईल आणि पटकन मुलांच्या डब्याला देता येईल. तर आज आपण तोच नाश्ता बनवून घेणार आहोत. तर इथे मी अप्पे बनवून घेतलेले आहेत आणि हे अप्पे कसे बनवले तर चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. इथे एका बाउलमध्ये मी एक लहान आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची. लहान मुलं खात असतील तर मिरची नाही घातली तरी देखील चालेल. सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या देखील आपण घालू शकतो, जसं की मटर झालं किंवा मग बीट झालं, शिमला मिरची. तर अशा प्रकारच्या तुम्ही भाज्या नक्कीच घालू शकता. आता यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि हे जे आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर माझ्याकडे इडलीचं बॅटर शिल्लक आहे, तर ते इडलीचं बॅटर मी यामध्ये घालणार आहे. तर आता या इडलीच्या बॅटरमध्ये मी 4 वाटी रेशनचे तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ आणि चमचाभर मेथी घालून छान असं बारीक वाटून घेतलं आणि वाटत असताना त्यामध्ये वाटीभर भात घातला होता. सकाळपर्यंत मिश्रण छान असं फुलून तयार झालेलं. याच मिश्रणाचे आपण आज अप्पे बनवून घेत आहोत. तर हे पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अप्पे पात्र आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप देखील घालू शकता. पॅन छान असं गरम झालेलं पाहिजे. तेल थोडंसं मी व्यवस्थित आजूबाजूला लावून घेते आणि आता हे भांडं छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं जे मिश्रण होतं अप्प्यांचं, तर ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. भांडं छान असं गरम झालंय, यामध्ये चमचाभर मिश्रण घालून घेणार आहे. तर मिश्रण आपल्याला जास्त भरायचं नाही, नाहीतर मग ते पूर्णपणे बाहेर येतं आणि अप्पे आपल्याला त्याचा जो आकार आहे तो एकदम पूर्णपणे बदलल्यासारखा दिसतो. गोलाकार अंड्याच्या शेपचा आकार येत नाही. आता यामध्ये मी थोडंसं वरतून लाल तिखट भुरभुरवून घेणार आहे. खूप छान अशी चव येते. गरमागरम अप्पे तुम्ही चटणीसोबत देखील खाऊ शकता. तर आता हे अप्पे मी थोडंसं खालून शेकले की लगेचच सुरीने याच्या किनारी सोडवून घेत आहे आणि अलगद आपल्याला किनारी सोडवताना लगेचच समजतं की ते आतून भाजले आहेत की नाही. तर आता बघा याने किनार सोडलेली आहे आणि आता अशाच प्रकारे सगळे अप्पे जे आहेत त्याच्या किनारी मी सोडवून घेते आणि मग हे अप्पे आपल्याला पलटून घ्यायचे. मिश्रण छान असं जाळीदार फर्मंट झाल्यामुळे हे अप्पे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी फुलून वर आलेले दिसतात. तर आता याची दुसरी बाजू मी पलटून घेतलेली आहे आणि मस्तपैकी दोनही बाजूने लालसर सोनेरी रंगावरती हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे. खूप छान असे बटर सारखे काहीच मिनिटांमध्ये अप्पे बनून तयार होतात. आता वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे खूप छान असे पौष्टिक अप्पे बनून तयार झालेले आहेत. मुलांच्या डब्याला तुम्ही हे देऊ शकता. बऱ्याचदा असं होतं की चटणी वगैरे जर नसेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वरून थोडंसं मीठ आणि तिखट भुरभुरवून जर घातलं तर चवदार असे अप्पे काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. आता याची दुसरी बाजू देखील छान अशी शेकली पाहिजे. तर आता मी चेक करून घेते. तर आता हे तयार झालेले आहेत आणि आता सगळेच अप्पे मी याची दुसरी बाजू देखील तुम्हाला दाखवते. छान असे अप्पे बनून तयार झालेले आहेत. याला मी आता काढून घेणार आहे आणि याच पॅनमध्ये दुसरे अप्पे पुन्हा मी घालून घेणार आहे. तर हे अप्पे मी इडलीच्या बॅटरपासून बनवलेले आहेत. या बॅटरच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळ्या कडधान्याचं पीठ देखील अशाच प्रकारे भिजवून घेऊ शकता. फर्मंट करून त्याचे अप्पे बनवू शकता. फक्त भिजवलेल्या मूग डाळीचे किंवा मग मुगाचे अप्पे देखील खूप चवदार असे पौष्टिक बनून तयार होतात. भरपूर सारं प्रोटीन, फायबर आहे या अप्प्यांमध्ये. तर आता हे दुसरं पॅन देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आणि हे तयार झाल्यानंतर लगेचच मी सर्व करायला घेणार आहे. तर नाश्त्याला मस्तपैकी गरमागरम अप्पे बनवून तयार आहेत. हे अप्पे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता. तर आज मी हे अप्पे मस्तपैकी गरमागरम अद्रक घातलेला जो चहा आहे त्यासोबत मी सर्व करणार आहे. तर आजची रेसिपी साधी जरी असली तरी तितकीच पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.